आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काका काय वाटतंय, क्रिश होईल तयार व्हायला? एक मिनिट सिद्धू, मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। हे बघा, प्रताप एक चांगला मुलगा नाहीये, याचं काय प्रूफ आहे आपल्याकडे? माझ्या पप्पांनी योग्य तोच निर्णय घेतलाय। या लग्नाने जर भावनाताईचं भलंच होणार असेल तर हे मॅच वगैरे हे का खेळायची आपण? सॉरी, पण हरीशने कबड्डी खेळलेली मला नाही आवडणार। डोंट वरी बाबा, ती आवडत नाही असं म्हणाली, पण मी खेळायचं की नाही हे डिक्लेअर नाही केलं तिने। खरं तर बाबा, हे सगळं मला सुद्धा नाही आवडत आहे। मला माहिती आहे बाबा, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या आहेत, आणि बाबा या सगळ्याची परतफेड करण्याची आज मला संधी मिळाली आणि मी ती संधी गमावणार नाही। त्यामुळे बाबा, मी खेळायला तयार आहे। हरीश, आणि प्लीज माझ्या या निर्णयावरून प्लीज रागावू नकोस। हरीश, आमच्या टीम मध्ये तुझं स्वागत आहे। चला, नाही नाही म्हणता म्हणता सगळे तयार झाले। हा, बहिणीसाठी का होईना आपण सगळे एकत्र आलो, याचा खूप आनंद आहे मला। चला, हरीश आला म्हणजे आता आपले 4 प्लेयर्स झाले। काका 4 नाही 7, 7? म्हणजे आम्ही 4 आणि माझे 3 मित्र रमेश, सुरेश आणि महेश, अरे वा, ते सुद्धा आपल्याकडून खेळणार। म्हणजे झाली की आपली टीम 7 जणांची। पण सगळ्यांनी एक लक्षात ठेव, त्यांच्या टीम मधले सगळे खेळाडू हे प्रोफेशनल आहेत। त्यांच्या समोर आपला निभाव लागायचा असेल, आपल्याला मॅच जिंकायची असेल, तर आपल्याला एक रणनीती आखावी लागेल। तयार आहात सगळे? हो हो, नमस्कार, मी अधिराज गाडे पाटील इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कबड्डीपटूंचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण इथे एका आगळ्या वेगळ्या कबड्डी सामन्याकरता उपस्थित झालेलो आहोत। काल माननीय श्री संपतराव गाडे पाटील आणि त्यांच्या पक्षाने भावना दळवी यांचा स्वयंवराचा घाट घातला होता। या स्वयंवराच्या माध्यमातून भावना दळवी यांच्यासाठी त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची निवड देखील झाली, आणि आता ज्यात पण नाही ते स्वयंवर कसं, हा पण आहे कबड्डी जिंकण्याचा पण। एका बाजूला असणार आहे सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे प्रसिद्ध कबड्डीपटू प्रताप वानकडे यांची टीम, ज्यांनी नॅशनल लेवलच्या अनेक मॅचेस सहज जिंकलेल्या आहेत। जर प्रताप याची टीम जिंकली तर भावना दळवी हिला प्रतापशी लग्न करावंच लागेल, आणि जर सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम जिंकली तर भावना दळवी
या प्रतापशी लग्न करणार नाहीत तर आजची ही कबड्डीची मॅचच ठरवेल भावना दळवी यांचं भविष्य सासवड मधल्या न भूतो न भविष्यती अशा कबड्डी सामन्यासाठी आपण सगळे इथले उपस्थित तयार आहात जिंकणाऱ्या टीमला माननीय संपतराव गाडे पाटील यांच्याकडून बक्षिसांची बरसात होणार आहे बक्षिसाचं स्वरूप आहे चषक म्हणजे ट्रॉफी आणि रोख रक्कम 7 लाख रुपये लवकरच दोन्ही टीमचं आगमन होईल तोपर्यंत मी पंचांना मैदानात बोलवतो मग सगळ्यांचा मी खरंच खूप आभारी आहे कारण तुमच्यामुळेच मी भावनावर आलेलं संकट परतवून टाकण्याचं धाडस करू शकतोय सिद्धू तू जसं आमच्या भावनाच्या पाठीशी उभा राहिलायस ना तुझे कसे आणि किती आभार मानू खरंच कळत नाहीये मला नाही खरं तेच बोलते रे बाळा मी एकीकडे माझ्या भावनाच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घालणारा तो नराधम आणि दुसरीकडे निर्मळ मनाचा तू तिच्या पाठीशी उभा राहणारा तिच्यासाठी सगळ्यांशी लढणारा तुझ्यासारखी चांगली माणसं या जगात आहेत ना म्हणून अजूनही विश्वास टिकून आहे बघ अगदी बरोबर बोलतेय साई तू खरं कौतुक सिद्धूच आहे बघ ना आजपर्यंत त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे आणि आज तर चक्क आपल्याला सपोर्ट करण्यासाठी तो त्याच्या बाबांच्या विरोधात सुद्धा उभा राहतोय खरंच सिद्धू मानलं पाहिजे हा तुला हे बघा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे त्यामुळे मी तुमचीच बाजू घेणार आहे ह्यात काही शंकाच नाही बरं मस्त खेळा सगळ्यांनी भावनाचं कुटुंबही जोरदार आहे हे दाखवून द्या सगळ्यांना लय भारी खेळा आणि जिंकूनच या बर का हो आता आपल्या सगळ्यांचं फक्त एकच ध्येय काही करून भावना मॅडम साठी आपल्याला ही मॅच जिंकायची अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण आपल्याशिवाय आहेच कोण? विजयी हो रे बाळा ऑल द बेस्ट हे मोटिवेशन वगैरे ठीक आहे पण आपण लगांची टीम आहोत असं नका वागू हा समोरची टीम बघा ते सगळे कसे प्रोफेशनल आहेत त्यांच्या समोर आपला निभाव कसा लागणार नाही हे पण खरं आहे कारण ते लोक खूप कॉन्फिडंट आहे आणि रोज खेळणारे सुद्धा आहे मग पण त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे आयडिया कसली आयडिया लक्ष्मी निवास